माझिया प्रियाला प्रीत कळेना। मिस्टर अभिजित पेंडसे, तुमच्या विरुद्ध एवढे सगळे पुरावे आहेत, आता सगळ्यांसमोर तमाशा नको असेल तर मुकाट्यानं गाडीत बसा। हे बघा इन्स्पेक्टर, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, अहो आम्हाला एका दिवसाची तरी मुदत द्या, म्हणजे अभि निरपराध आहे एवढं तरी आम्ही सिद्ध करू शकतो। अभिने काहीच केलं नाहीये, खात्री आम्हाला सगळ्यांना। बाबा मी काही केलेलं नाहीये। आमचा विश्वास आहे तुझ्यावरती। चल अभि, चला। बाय। आज तुझ्या मुलांनी काय माइंड ब्लोइंग कामगिरी केली माहितीये, फॅन्टॅस्टिक। मला एक कळत नाहीये, हे सगळं करून तू आणि जय काय साध्य करणार आहात? असं काय करतेस नीना? या एका कारणामुळे शमी आणि अभि एकमेकांपासून दूर जाऊ शकतात। या एका मोठ्या कारणामुळे कदाचित शमिका आणि अभि एकमेकांच्या जास्त जवळही येऊ शकतात। व्हॉट रबिश। सँडी, हे एवढं सगळं झालं ना अभिजितच्या अगेन्स्ट, मला सांग शमिका या क्षणी कुठे आहे? तुम्हाला खरं सांगते, मी देवाकडे एकच मागणं मागते, माझ्या आयुष्यात जे जे चांगलं मला मिळणार असेल ना ते सगळ्या माणसांना लाभू दे। अभिला या घरातल्या सगळ्यांना चांगलं नशीब लाभू दे। आणि अजूनही जर तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे घडतंय तर मी वाट बघेन तुमच्या मनातून हे सगळं पुसलं जाण्याची। शमी, चल लवकर, माझा इतक्यात लॉयरशी बोलणं झालंय, तो आपल्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटणार आहे। चल, आपल्याला ताबडतोब निघायला हवं। ड्रायव्हरला सांगितलंय मी, तो गाडी काढतोय। निघ लवकर, चल। आजी, मी अभिजितला आणायला चालले। हे सगळं माझ्यापासून सुरू झालंय ना, मग मीच संपवेन हे सगळं। अभिजितला मानाने परत घरी घेऊन येईन मी, आणि मला माहितीये तो निर्दोष सुटेल या आरोपातून। मला मिस केलं स्वीटी? कि मी ब्रेक कामाचं बोलायचं। मला हे फालतू वेळ नाही स्वीटहार्ट। इश्यू काय आहे मी तुला फोनवरून सांगितलं, आता आपण पोलीस स्टेशनला जायचं आणि मी तुला जे सांगितलंय त्याचप्रमाणे बोलायचं। आता काहीच राहिलं नाही, आपला हिशोब चुकताय। बाकी तू शमिकासाठी मला सोडलंस आणि शमिकाने अभिसाठी तुला किक केलं। आवडला आवडला, हा लव्ह ट्रायंगल खूप आवडला मला। जेवढे पैसे दिलेत ना तेवढंच बोल।